चंपक, काय म्हणतोयस? काम कसं चालू आहे तुझं? अरे काय सांगू तुला, कामाचा खूप लोड आहे सध्या. मार्च एंड असल्यामुळे पुढचे काही दिवस खूप काम आहे. तू दरवर्षी एप्रिल महिन्यात फिरायला जातोस ना, यावर्षी कुठे जायचा प्लॅन आहे तुझा? यावर्षी आम्ही दुबईला जाण्याचा प्लॅन केला आहे. आमची फॅमिली आणि मित्रांचा मिळून 40 लोकांचा ग्रुप जाणार आहे. क्या बात है मंगेश भाऊ, आता एप्रिलमध्ये मला बोनस पण मिळणार आहे. काही पैसे शेअर्समध्ये गुंतवण्याचा प्लॅन आहे. एखादा चांगला शेअर सांग मला. चंपक, जसं तू दुबईला फिरायला चाललायस त्याचप्रमाणे अनेक भारतीय सध्या दरवर्षी परदेशात फिरायला जात आहेत. यामुळे विजाची सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांना खूप मोठा फायदा होतोय. याच थीमची संदर्भात एक कंपनी आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. कंपनीचं नाव आहे BLS इंटरनॅशनल. BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड ही 40 वर्ष व्यवसायात असणाऱ्या BLS ग्रुपची कंपनी आहे. कंपनीचा अनेक देशांमध्ये व्यवसाय आहे. कंपनी अनेक सेगमेंटमध्ये काम करते. विजा ॲप्लिकेशन आउटसोर्सिंग सेगमेंटमध्ये काम करणारी ही आघाडीची आणि नामांकित कंपनी आहे. कंपनीने 2005 मध्ये विजा प्रोसेसिंगची सेवा चालू केली. सुरुवातीला कंपनीने काही मोजक्या देशांचे विजा काढायला सुरुवात केली. त्यानंतर 2010 ते 15 दरम्यान US आणि कॅनडासारख्या मोठ्या देशांच्या विजासाठी सेवा द्यायला सुरुवात केली. US आणि कॅनडामध्ये भारतातून मोठ्या संख्येने नागरिक जातात, त्यामुळे या नवीन एंट्रीचा कंपनीला खूप फायदा झाला. 2016-17 मध्ये कंपनीचं NSE आणि BSE वर लिस्टिंग करण्यात आलं. विजा ॲप्लिकेशनशी संबंधित सेवा पुरवणारी ही भारतातली एकमेव लिस्टेड कंपनी आहे. कंपनी सध्या 20 पेक्षा जास्त देशांसाठी विजा सर्व्हिसेस पुरवते. काय मग चंपक, कशी वाटली कंपनी तुला? कंपनी खरंच चांगली आहे, पण कंपनीची आर्थिक कामगिरी कशी आहे त्याबद्दल जरा माहिती दे. हो चंपक, कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. BLS इंटरनॅशनल लिमिटेड ही साधारण 15,000 कोटींचं मार्केट कॅप असणाऱ्या मिड कॅप कंपन्यांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष 2015 मध्ये कंपनीने 450 कोटींचं उत्पन्न कमावलं. त्यानंतर 2021 वगळता इतर सर्व वर्षात कंपनीला सातत्याने उत्पन्न वाढवता आलं. आर्थिक वर्ष 22-23 मध्ये कंपनीने 1,500 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमावलं. म्हणजे 60 वर्षात कंपनीच्या उत्पन्नात साधारण 3 पट वाढ झाली. या कंपनीची खासियत म्हणजे कंपनीचं उत्पन्न मागच्या 8 वर्षात तिप्पट वाढलंय. मात्र या दरम्यान कंपनीचा नफा तब्बल 12 पट वाढलाय. म्हणजेच कंपनीला प्रॉफिट मार्जिनमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात यश मिळालंय. 2020 आणि 21 वगळता कंपनीच्या नफ्यामध्ये खूप मोठे चढ उतार झाले नाहीयेत. कंपनीला मागच्या 5 वर्षात सरासरी 22% रिटर्न ऑन इक्विटी मिळवण्यात यश मिळालंय. कंपनीकडे 2015 मध्ये 73 कोटींचे रिझर्व्ह होते. नफ्यामध्ये सातत्याने जी वाढ झाली आहे, त्यामुळे आता कंपनीकडे 900 कोटींपेक्षा जास्त रिझर्व्ह आहेत. विशेष म्हणजे कंपनीवर खूप कमी कर्ज आहे, त्यामुळे ही कंपनी जवळपास डेट फ्री आहे असं म्हणता येईल. मंगेश भाऊ, आम्हाला मनी9 मराठीची ही गोष्ट खूप आवडते. तुम्ही आमच्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांसाठी सर्व गोष्टी सोप्या करून सांगता. थँक्यू चंपक. या कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली आहे, पण हा शेअर मागच्या काही वर्षात खूप वाढला आहे. मग आता हा शेअर खरेदी करावा का? आणि करायचा असेल तर यासाठी काही स्ट्रॅटेजी असेल तर तेही सांग. हो चंपक, 2016 मध्ये या शेअर्सचं साधारण 30 रुपयाला लिस्टिंग झालं. त्यानंतर एप्रिल 22 पर्यंत या शेअरने 30 ते 60 रुपयाच्या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन केलं. त्यानंतर या शेअरने 60 रुपयाचा महत्त्वाचा रेजिस्टन्स पार करून ब्रेकआउट दिला आणि एकतर्फी तेजी चालू झाली. मागच्या 2 वर्षात हा शेअर जवळपास 6 पट वाढलाय. कंपनीचा व्यवसाय वाढतोय आणि कंपनीचा बिझनेस आउटलुक चांगला असल्यामुळे गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये जोरदार खरेदी केली. मात्र यामुळे हा शेअर आता बऱ्यापैकी ओव्हर व्हॅल्यूड झाला आहे. BLS इंटरनॅशनलचा शेअर सध्या 50च्या PE रेशोला ट्रेड करतोय. 2017 आणि 2022 मध्ये ज्या वेळेला शेअरचा PE रेशो 50च्या वर गेला होता, तेव्हा शेअरमध्ये उच्चांकापासून 20 ते 30% करेक्शन पाहायला मिळालं. त्यामुळे सध्याचा PE रेशो आणि मार्केट व्हॅल्युएशन लक्षात घेता हा शेअर कधीही उच्चांकापासून 20 ते 30% खाली येऊ शकतो. त्यामुळे या शेअरमध्ये बाय ऑन डीप स्ट्रॅटेजीचा वापर करून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली तर आपली जोखीम कमी होईल. तसेच मागच्या 2 वर्षात आलेली तेजी लक्षात घेता या शेअरमध्ये 1 ते 2 वर्षाचं कन्सॉलिडेशन होऊ शकतं. मात्र असं झाल्यास नंतर शेअरमध्ये नवीन तेजी चालू होईल. त्यामुळे प्रत्येक घसरणीमध्ये या शेअरमध्ये आपल्याला गुंतवणूक करता येईल. स्मॉल कॅप शेअर्समध्ये व्हॅल्युएशन खूप वाढलं आहे असं मी ऐकलं. हे खरं आहे का? हो चंपक, हे खरं आहे. स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये आता सावध राहण्याची गरज आहे.
मात्र व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंट करून चांगले शेअर्स खरेदी केले तर पुढच्या 3 ते 5 वर्षात चांगला रिटर्न मिळू शकतो. ठीक आहे मंगेश भाऊ, मी BLS इंटरनॅशनलचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करतो.